शेतकरी मित्रांनो, आपली ऊसाची शेती मोडून लोक आता दुसऱ्या शेतीकडे वळत आहेत. म्हणजे ऊसाच्या शेतीला दुसरा पर्याय शोधत आहेत. तर मित्रांनो, अशी गोष्ट का झाली? तर मित्रांनो, त्यामध्ये काही समस्या शेतकऱ्यांना आल्या, मजुरांना समस्या आल्या आणि जे लोक आपल्या टोळ्या तयार करून तो ऊस कारखान्यावर नेत होते त्यांना ह्या समस्या आल्या. त्यामुळे मित्रांनो, आता ते नवीन पर्याय शोधत आहेत. तर मित्रांनो, त्या समस्या कोणत्या आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले आहे. तर मित्रांनो, त्या समस्या काय आहेत हे पूर्ण पाहण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पहा. आणि मित्रांनो, जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मला सांगा, हे आता ऊस कामगार म्हणून किती वर्षापासून काम करता? आता मी 8 वर्षापासून काम करत आहे मी. हो का? मग तुमची नियुक्ती कोण करते? तुम्हाला कारखाना का हे कास्तकार लोक? नियुक्ती केली जात नाही. ही आपली एक टोळी बसते. अच्छा. तुझ्या गावची टोळी बसते हा. आणि त्याची ट्रॅक्टर वगैरे असते, तो टोळी मालक असते. हा. आणि शेत मालक म्हणजे तो अलग असते. मग एका टोळीमध्ये किती लोक असता तुम्ही? आपल्या म्हणजे याच्यावर आहे 25-30 जेवढे म्हणजे लेबर मिळाले तेवढे लेबर असतात. अच्छा. मग हा एकराप्रमाणे कापते का कसा? एकप्रमाणे नाही, टनाप्रमाणे. टनाप्रमाणे. मग हा किती रुपये टन घेता सध्या? सध्या ऊस पाहून जसं आता खोडी असली त्यांचे रेट अलग आणि लावटी असली त्यांचे रेट अलग असते. हो. लावटीचे रेट अलग असते. हा. हा. तर मग आता हा जास्त उत्पन्न कुठून निघते? लागवड तो लावटी असला का खोडीवाला असला त्याच्या? लागवड असते त्याची जास्त उत्पन्न निघते. खोडी असल्यानंतर काय ते डुकरा वगैरे मग तुम्ही जनावर नाही का, हा. त्याने ते नुकसान होते ना, त्यावेळेस त्यांच्या म्हणजे भरपाई नाही निघत. मग आता तुम्हाला काही कारखाना वगैरे अजून वरून दुसरी रोजी वगैरे देते? नाही नाही, आम्हाला मेंढस कारखाना नाही देत. आम्ही म्हणजे तो कारखान्याकडून 400 रुपये रेट असते. हा. आणि शेतकऱ्याकडून जो आम्हाला कधी 300 कधी 250 म्हणजे वाढी बघून हा. ठरत असतो आम्ही. म्हणजे कारखाना तुम्हाला 400 रुपये देते, टोळी मालक वेगळे देते. मग रोजी वगैरे किती पडते तुमची आता? म्हणजे जेवढा माल कटला, हा. जेवढा टन आपला भरला ते रोजी. नाही तर आता ह्या वाडीमध्ये म्हणजे जास्त माल नाहीये. हो. काही खोड्या वारल्या काड्या अमुक तुमक असतात. डुकरापासून जनावरांपासून तर आपल्याला 150-200 अशी रोजी पडते. मग तुमचा जो टोळी मालक असते तो तुमच्यासाठी कोणत्या सोयी सुविधा पुरवते? कोणत्या सोयी सुविधा काहीच नाही. आपलं काय फक्त गाडीच्या भरून नेणे ना. सुविधा म्हणजे काय, तो सध्यापुरती आपल्याला मार्केटला पैसा जोडीबिडी देत असते. अच्छा. मग इतर रोजीपेक्षा हा ऊसाचं काम करणं परवडते का? परवडतं म्हणजे आता उभ्या चालते आपलं काम. दुसऱ्या वरी मजूर केलं तर दिवस काम करावं लागतं सकाळपासून. आपलं आहे सकाळपासून आपलं मताचं काम आहे. आपण जेवढं काम केलं तेवढं आपल्या रोजी मिळेल. म्हणजे हा तुमच्या हुंड्याचा काम? हुंड्याचं काम एक्झाम्पल. म्हणजे इतर रोजीपेक्षा हा काम चांगला आहे. चांगला हो, आता समजायला. साहेब, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. हेमकृष्ण रामचंद्र राकडे. तर मग आता ही टोळी तुम्ही किती वर्षापासून चालवता? 5-7 वर्ष झाले जवळपास. आता हा जो माल सप्लायर आहे हा कुठल्या कारखान्यात केला जाते? देवाडा आणि पुरती. तर मग आता हे इथून किती किलोमीटर अंतर पडते सरासरी? देवाडा जवळपास 35 किलोमीटर पडते आणि पुरतीचा पडते 210 किलोमीटरच्या आसपास. तर आता सध्या तुमच्याकडे किती मजूर आहेत? जवळपास 22-23 मजूर आहेत. तर मग आता यांचा पेमेंट वगैरे कारखाना देतो की तो तुम्हालाच करावं लागते? पेमेंट कारखाना देतो, पण कारखान्यात भागत नाही मजुराचा. रेट कमी देतो कारखाना. एक्स्ट्रा रेट शेतकऱ्याकडून घेतात मग परवडत नसल्यामुळे. आणि वेळोवेळी पेमेंट नाही देत कारखाना. त्यामुळे मग टोळी मालकाला घरून आपल्या लाख 2-2 लाख रुपये गुंतवणूक करावं लागते त्या धंद्यामध्ये. मग आता इथं तुम्ही ट्रॅक्टर वगैरे स्वतःच लावता, तर मग तुमच्या डिझेलचा खर्च वगैरे ट्रॅक्टर कारखाना देतो? कारखाना डिझेल देतो प्रत्येक ट्रिप. बाकी भाडा किंवा टोळी पेमेंट हा खूप उशिरा करते. एक वर्ष ट्रॅक्टर पेमेंट नाही देतात. मागच्या वर्षीचं या वर्षी पेमेंट देते. ऊसाचंही पेमेंट तसंच देतात उशिरा. एकाच कारखान्याची अशी अडचण आहे की सर्वच कारखाने तसं करतात? आता सर्वच कारखानं, पण आम्ही ह्याच कारखान्याला जुळलो आहे, देवाड्याच्या पैनगंगा शुगर. अच्छा. बाकी लाखांदूरच्या सध्या गेल्या वर्षीपासून पेमेंटची बरी आहे पोझिशन. लाखांदूरच्या कारखान्याची नगदी पेमेंट होते? नगदी म्हणजे 15 एक महिन्यात जो करारानुसार राहतो तो. मग आता जर समजा काही गाडी रस्त्यामध्ये काही झाला अचानक, ट्रॉली वगैरे पलटली, मग तो खर्च वगैरे? तो सर्व टोळी मालकावर, ट्रॅक्टर मालकावर. शेतकरी आपली बाजू काढून दाखवतो, माल बांधीतून गेला शेतकरी हात झटकते, तुम्ही भरा का न्या का काही करा. आणि मग अशा वेळी काही कारखाना मदत करते का? काही कारखाना मदत करत नाही. सर्व ट्रॅक्टर मालकाला भोगावं लागते ते.
ऊसाची शेती तुम्ही म्हणजे जे कशी का आता- स्वीकार केली नाही? ऊसाची शेती म्हणजे मला 5 वर्ष झालं मी ऊसाची शेती करतो. हा. पण दरवर्षी त्या ऊसाचे 1 वर्षाशिवाय पैसे भेटणारच नाही. अच्छा. 1 वर्ष त्याचं पालन करावं लागते हा. ऊसाचा. आणि त्या 1 वर्षाच्या बाद तो ऊस तोडून गेल्यावर हा. पूर्ण 1 वर्ष जाईपर्यंत पैसा भेटत नाही. अच्छा. त्यामुळे आता हा त्यामुळे नगदी हा व्यवसाय चालू केलो मी. आणि नगदी पैसा आहे याच्या. हा, याच्यापूर्वी पूर्णच ऊस मोडणार आहे. माझा 3 ठिकाणी ऊस आहे आता. हो का? येतं या 1 एकराला तिकडे, पावणे एकराला तिकडे, एका बांधीला घराजवळ आहे 3 एकर. म्हणजे सरासरी 3 एकर तुमच्याकडे ऊस आहे. 2 एकर आहे, 2 एकर. 2 एकराचा ऊस तुम्ही आता मोडणार. पूर्णच बंदच करणार आहोत. बरं. कारण त्या ऊसासाठी ह्या लोकांच्या मस्कऱ्या करावं लागते. हा. आणि ते येऊन ही सुद्धा मला एवढा भाव दे, मला तेवढा भाव दे, तर कापतो म्हणतात, नाही तर निघून जाते. आणि त्या आलेल्या तारखेवर ते ऊस कापत नाही. अच्छा. तो एक्सपायर होते. वजन आलेल्या घटते. तारखेवर कापत नाही. आता तिकडल्या माझ्या शेतामध्ये वरती एका जणाची शेती आहे, त्यानं उन्हाळी चालू केलं तर पूर्ण वावरभर पाणी झालं. मला आता प्रॉब्लेम आला का ऊस कसा काढावा हा. किंवा राहिला ऊस शेतीतच आम्हाला राहू शकते ना. बरोबर. लंबी पट्टी आहे भाऊ. हो. आणि पूर्ण तिकनल पाणी इकडे गडबडत येते ना. इकडे मोठी बांधी आहे, मग त्याच्यात ट्रॅक्टर कसा निघाल तिथून? तो निघत नाही. आता असं. एक तर त्याला असा करावा लागेल का त्याच्या नियमाप्रमाणे त्याला 1000-5000 रुपये जास्त द्यावं लागेल. पण उभाच राहायला जागा नाही, पाणी राहिलं इथला तर तो कशा पद्धतीनं निघेल. हो. ही गोष्ट आहे. असे आहे ना. तर त्या चोरायला समजत नाही. अशा तर ते तिकडचे बाहेर गावचे कापते. या गावच्या कोणत्याच लोकांचा ऊसाची सुरुवात नाही झाली अजूनही. अच्छा. जे 2 ट्रॅक्टरच्या टोळीवाले 4 टोळ्या आहेत, हा. त्यांना फक्त आपापला नेला ना, बाहेर गावचाच नेते. त्याच्या काय का बा ह्या गावचे कोटी जातील, आपल्याला भाडा पुरल्या पाहिजे, अच्छा. अशा पद्धतीनं ते ऊस कापून आहे. अजून सील नाही लागला, अजून कापला नाही. शेतकऱ्याचा विचार करायचा काय काम? केव्हाहीच नाही, अजून काटलाच नाही, कोणाचाच नाही काटला त्यानं. त्याला त्या हरणखेड्याला मी फार्म नेऊन दिलो हा. का माझ्या शेतात पाणी घुसून आलं, याबद्दलची माहिती द्या तुम्ही म्हणून. 4 म्हणजे 8 दिवस झाले, तरी अजून तो येऊन माझ्या शेतावर पाहिलं नाही त्यानं. अरे बाप. गंभीर परिस्थिती. गंभीर परिस्थिती आहे.